सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासोबत काल नोकरीच्या अनुषंगानं बारोळ या देवस्थानी जाऊन सप्त्याचा कार्यक्रम अटेंड करण्याचा योग आला. बाबासाहेब पाटलांना 4 शब्द बोलण्यासाठी सानप महाराज यांनी सांगितलं आणि बाबासाहेब बोलायला लागले. मी मागच्याही एका लेखामध्ये मी बाबासाहेबाबद्दल उल्लेख केला होता, तसे ते आमच्या गावाकडील आहेत. परंतु धर्म काय, राजनीती काय, धर्माचा आणि विज्ञानाचा सांगड घालून कोणत्या अनुषंगानं मानवाचं कल्याण करता येईल याबाबत बाबासाहेब बोलले. त्यांनी हेही म्हणायला विसरले नाहीत की जगात आपण बघतायत, चुकीच्या माणसाच्या हातात जर सत्ता गेली तर त्याचे परिणाम सर्व जनतेला किती क्रूरपणे भोगावे लागतात, किती निष्ठुरपणे एखादा सत्ताधारी त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतो. तर ते बोलत असताना त्यांनी रामायणामधील, महाभारतामधील भरपूर दाखले दिले. म्हणजे 5 मिनिटाच्या भाषणामध्ये या माणसाने पूर्ण काय कीर्तन जिंकून टाकलं, पूर्ण स्टेज आणि पूर्ण तिथलं व्यासपीठ पूर्ण जिंकून टाकलं. आणि बाबासाहेब पाटील मला बरबडा या गावात आले होते. तर व्यवसाय कसा करावा, व्यवसायाला वित्त कसं उभा करावं, बँका कशा काम करतात, उद्योग निर्मिती कशी व्हावी, राष्ट्राच्या कल्याणासाठी रोजगार निर्मिती किती आवश्यक आहे, या बाबतीतही बोलले होते खोल. आणि मी बाबासाहेबांना वैयक्तिक त्याही वेळेस म्हणालो होतो, कालच्या कार्यक्रमाच्याही वेळेस मी बोलून गेलो की साहेब, ज्ञान एक अशी गोष्ट आहे की ते तुमच्याकडे आलं की तुम्हाला ते ठेवताच येत नाही दाबून, ते वाटत सुटतं माणूस. तर बाबासाहेब पण म्हणले, बरोबर आहे म्हणले, ज्ञान एक अशी गोष्ट आहे ते उचंबळून बाहेर येतं. हे म्हणजे साधू संत सांगितल्यावर आपल्याला वेगळं वाटतं, परंतु त्यांच्याकडे ज्ञान आहे. आणि ज्ञानी माणसाला प्रॉब्लेम एक असा असतो, तो डामडोल करत नाही, तो मोठेपणा करत नाही, तो काहीतरी चित्रविचित्र चाळे करून प्रसिद्धीचा लालसा त्या माणसाकडे नसते. तर मलाही माहिती नव्हतं, परंतु प्रत्येक क्षेत्रातला अभ्यास, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान, मग अर्थकारण असू द्या, परमार्थकारण असू द्या, राजकारण असू द्या, धर्मकारण असू द्या, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कलेबद्दल पण बोलले. ते एक कलाकार होता जीवा नावाचा, तो तिथं कला सादर करत असताना गोंधळी नाचतात तसं नाचू लागला. त्यावेळेस शिवाजी महाराजाची नजर पडली की हा तर दांडपट्टा असा काही फिरवतोय की ह्याला इथं नको आहे, नाचण्याच्या कार्यक्रमात नको. तर त्याला माझ्या कसं स्वराज्यासाठी उपयोग करता येईल. आणि तो जीवा महाल नंतर त्यांनी काय केलं ते सर्वश्रुत आहे. तर बाबासाहेबांनी खूप कमी वेळामध्ये आपले रील स्टार, पण मी बोललो पण साहेबांना, साहेब रील प्रमाणात छोट्या गोष्टीमध्ये पूर्णपणे सार तुम्ही उतरून 5 मिनिटाच्या भाषणामध्ये 50 मिनिटाचं कीर्तन मागे पडावं असं ते ज्ञान त्यांनी थोड्या वेळात दिलं आणि उकलून सांगितलं, सर्वसामान्याला उकलून सांगितलं. म्हणजे हे परमार्थाचं जे ज्ञान आहे ना, सर्वसामान्याला उकलून सांगणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस अर्जुनाला गीता माहिती नव्हती, त्यावेळेस व्यवस्थित उकलून सांगायचं कृष्णानं काम केलं. आणि त्यावेळेस संस्कृत भाषा होती. परंतु नंतरच्या काळात संस्कृत भाषाच पुढे नावारूपाला आली. आणि माऊली म्हणजे ज्ञानदेवाच्या काळामध्ये तीच संस्कृत भाषा ब्राह्मण लोक वापरायचे आणि लोकांना सांगायचे. लोकांना समजायचं नाही, लोकांना नाही समजलं तेवढाच आमचा फायदा असतो असं काही लोकांचं म्हणणं होतं. माऊलींना ते मान्य नव्हतं. त्यांनी सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये गीता ट्रान्सलेट करून मोडी भाषेत केली. त्यावेळेस मोडी भाषा होती, परंतु आता मराठी भाषा आहे. आता त्या काळची मोडी भाषा आजही आपण कीर्तनात वापरतो, जी की लोकांना कळत नाही. मग ती आता सर्वसामान्याच्या भाषेमध्ये, साध्या मराठीमध्ये जसं समजल असं सांगता येतं का, हे कीर्तनकारांनी प्रयत्न केलं पाहिजे. याही बाबत बाबासाहेबांनी सर्वांना त्यांच्या भाषणातून बोलले.